नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे गाजर आणि बीट वापरून एक हेल्दी आणि टेस्टी सँडविचची रेसिपी। सुरुवातीला बीटच्या वरची साल आपण काढून घेऊया। त्याचप्रमाणे गाजर सुद्धा साफ करून घ्यायचं। घरातील लहान मुले सुद्धा गाजर आणि बीट खाण्यासाठी कंटाळा करतात, पण अशा प्रकारे गाजर आणि बीटचं सँडविच जर आपण त्यांना बनवून दिलं तर मग ते आवडीने खातात। सुरुवातीला गाजर आणि बीट किसणीवरती आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी बीट किसलेला आहे। आता आपण गाजर किसून घेऊया। गाजर आणि बीट खाणे हे घरातील लहान आणि मोठे सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे। कधी आपण बीटचे पराठे बनवू शकतो, कधी बीट आणि गाजरची कोशिंबीर बनवू शकतो, तर कधी अशा प्रकारे सँडविच बनवून आपण बीट आणि गाजरचा आहारामध्ये समावेश करू शकतो। या ठिकाणी मी 1 चमचाभर जिरे धणेपूड टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ। सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण गाजर, बीट आणि मसाले मिक्स करून घेऊया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडासा चाट मसालाही यामध्ये ॲड करू शकता। या ठिकाणी मी सँडविच ब्रेड घेतलेला आहे, त्यावरती आपण हे मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात। यावरती आता आपण चीज किसून घेऊयात। चीजमुळे अतिशय टेस्टी होतं हे सँडविच। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज कमी आणि जास्त प्रमाणात यावरती किसून घेऊ शकता। यावरती आता दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवूया। घरामध्ये जो आपला चपाती भाकरी बनवण्याचा तवा असतो त्यावरती सुद्धा हे सँडविच तुम्ही दोन्ही साइडनी व्यवस्थित अशा प्रकारे बटर टाकून भाजून घेऊ शकता, किंवा मग नॉनस्टिकी तवा वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर त्यावरती सुद्धा हे सँडविच ग्रिल करून घेऊ शकता। पण तव्यावरती अगदी झटपट होतं हे सँडविच। दोन्ही साइडनी 2 ते 3 वेळा आपण अलटून पलटून बटरमध्ये हे सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे। खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते हे सँडविच। हे सँडविच आपण सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतो, किंवा कधी-कधी 5 वाजता एक स्नॅक्स आयटम म्हणून सुद्धा हे सँडविच आपण बनवू शकतो। अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे सँडविचची आणि अतिशय टेस्टी लागते अशा प्रकारे बनवलेलं सँडविच। मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।